एक असा नुसका ज्याने माझ्या केसांना खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब व रेशमसारखे मुलायम केले आहे. मी या व्हिडिओमध्ये एक असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, याला बघून तुम्ही स्वतः शॉक होणार. दोन अशा वस्तू ज्या आपल्या घरीच आहे याचा वापर करताच केसांना गळण्यापासून थांबवू शकता, केसांची लांबी वाढवू शकता व केसांना मुळापासून मजबूत करू शकता. सफेद झालेल्या केसांना सुद्धा काळे करू शकता. मी आज एक अशी रेमेडी तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे, जी रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे. हे एक औषधीय आयुर्वेदिक नुस्खा आहे. काही मैत्रिणींनी मला बॅक फोटोज पाठवले होते त्यांच्या हेअरफॉलची आणि त्यांच्या टक्कल झालेल्या डोक्यांची. त्यांना मी ही रेमेडी रिकमेंडेड करताच, त्यांनी आपल्या केसांवरती अप्लाय करताच त्यांचे केस जाडे झाले. त्यांची केस गळती खूप जास्ती प्रमाणामध्ये होत होती. त्या केस गळतीचे सुद्धा त्यांनी फोटोज मला पाठवले आणि मी त्यांना या रेमेडीचा वापर करायला सांगितला. या रेमेडीचा वापर करताच त्यांच्या टक्कल झालेल्या जाग्यावरती सुद्धा केस आले. मी हे रेमेडी स्वतः ट्राय केली आहे आणि तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी सगळे उपाय करणे सोडले आणि या रेमेडीचाच वापर करते. घरच्याच या वस्तूंनी बनलेली ही रेमेडी मी आपल्या केसांवरती अप्लाय करते. काही केमिकल नाही आहे. ही एक केमिकल फ्री आयुर्वेदिक रेमेडी आहे, जी आपण घरच्याच वस्तूंनी बनवणार आहे. माझे पण केस याच मैत्रिणीसारखे गळत होते. अशामध्ये मला काही सुचत पण नव्हते मी काय करायचे, माझ्या केसांवरती काय अप्लाय करायचे. अशामध्ये माझ्या मावशीने मला या रेमेडीबद्दल सांगितले आणि मी ही रेमेडी ट्राय करणे चालू केले आणि 3 दिवसाच्या वापरामध्येच माझ्या केसांची लांबी खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब झाली व माझ्या रफ झालेल्या केसांना याने रेशमसारखे मुलायम केले आहे. मी हे व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ करणार आहे, म्हणून म्हणते व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण प्रोसेस समजून घ्या या रेमेडीची. तर सर्वात पहिली वस्तू आपल्याला इथे तुरटी पाहिजे आहे. तुरटीचा आपल्याला 1 चमच पावडर बनवायचा आहे. तुरटी आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि नसेलही तरी तुम्ही 5-10 रुपयामध्ये मार्केटमधून आणू शकता. तुम्हाला या पद्धतीने मोठी खोबरा किसणी घ्यायची आहे आणि मोठ्या दात्याकडून लवकर किसून याचा पावडर बनवून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवाल, मोठीच खोबरा किसणी घ्याल, कारण की याने आपल्या याचं पावडर आपल्याला लवकर बनवता येईल. या पद्धतीने मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे. खूप इझी प्रोसेस आहे आणि खूप कमी वेळामध्ये ही रेमेडी बनवून तयार होते आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी. तर त्रास न करता ही रेमेडी एकदा बनवून आपल्या केसांवरती नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. 100% रिझल्ट मिळेल तुमच्या केसांना लांब, दाट व मुलायम करण्यासाठी. ह्या रेमेडीने माझ्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये खूप फास्टली लांब केले आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला पावडर पाडून घ्यायचा आहे तुरटीचा. 1 चम्मच पावडर असला तरी खूप आहे आपल्या केसांसाठी. आणि इथे बघू शकता थोडा कमी वाटत आहे मला, म्हणून मी आणखी तुरटी थोडीशी किसून घेतली आणि बघू शकता 1 चम्मच बरोबर इथे पावडर मिळालेला आहे आपल्याला. घरचीच ही वस्तू तुमच्या केसांसाठी वरदान आहे. यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स आहे, जे केसांना वेगाने मजबूत करते व केसांच्या लांबीला बूस्ट करते. यामध्ये जे प्रॉपर्टीज आहे हे केसांना डीपली मॉइश्चराईज करते. ज्यांचे केस रफ आहे, सुकलेले आहे, अजिबातच जीव नाही आहे, केसांना फाटे फुटले आहे, गळत आहे, थोडे पण केस वाढले की त्या केसांना फाटे फुटतात, तर आता यापुढे तुम्हाला अजिबातच केस कापावे नाही लागणार, कारण तुरटी तुमच्या केसांना डबल रिपेअरिंग करणार. तुरटीच्या प्रत्येक कणामधले प्रोटीनचे तत्त्व आहे ना, त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळाले पाहिजे, म्हणून मी या पद्धतीने तुरटीला असे किसून घेतलेले आहे, याचं पावडर बनवून घेतलेला आहे. याला आपण असे पावडर बनवले तर यामध्ये भरलेले प्रोटीन आपल्या केसांसाठी एक सील बनते, जे की वरून केसांना कितीही ऊन लागली, कितीही प्रदूषण वातावरण असले, कोणतीही धूळ माती केसांना लागली तरी ते आपल्या केसांना डॅमेज करून नाही जाणार, रफ करून नाही जाणार, सुखे निर्जीव नाही करून जाणार. एक प्रोटेक्शन लेअर तुरटीमध्ये असते, ती परफेक्ट मिळणार. याचा वापर करताच हे सगळे फायदे आपल्याला आरामात मिळून जाते. त्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त
लाल गाढा रंगाचा कांदा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आपल्याला पांढरा कांदा नाही, जास्तीत जास्त लाल गाढा रंग असणारा लाल कलरचा कांदा घ्यायचा आहे. लाल कांद्यामध्ये फॉस्फरस असते, सल्फर खूप जास्ती मात्रामध्ये असते, त्यामुळे हेअरफॉल स्टॉप होते व केसांना कंडिशनर करते. कांदा हे एक औषधी आहे, आपल्या घरामध्येच असते लाल कलरचा कांदा. जास्ती लोक तर व्हाईट कलरचाच कांदा खाता, पण मी म्हणते की आजपासूनच लाल कलरचे कांदे घरी आणून ठेवा. हे आपल्या केसांसाठी खूप फायद्याचे आहे. लाल कांदा आपल्या केसांसाठी अमृत आहे. तर जास्तीत जास्त लाल कांदा खाण्याचाच विचार करा. लाल कांदा खाल्ल्यानंतर त्यामधूनही आपल्याला काही ना काही आपले प्रोटीन आपल्या पोटामध्ये जाते. ही रेमेडी खूप फायद्याची आहे. या रेमेडीचा 5,000 लोकांनी वापर पण केला आहे आणि आपल्या केसांची बॅक फोटोज पण मला शेअर केली आहे. त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक पडला आहे या रेमेडीने. ज्या लोकांच्या केसांची लांबी खूप वर्षापर्यंत एकाच जागेवरती अडकलेली होती, त्यांच्या केसांच्या लांबीची ग्रोथ बूस्ट झाली आहे. फक्त 3 दिवसामध्ये त्यांचे केस 1 ते 2 हात लांब झाले आहे. हेअरफॉलसुद्धा तुरंत स्टॉप झाले आहे. या रेमेडीचा वापर करताच हेअरफॉल तर 101% थांबले आहे. या रेमेडीला टक्कल झालेल्या डोक्यावरती सुद्धा वापर कराल ना, तर त्या जाग्यावरती सुद्धा केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट होते. महिला, पुरुष, लहान मुलं ज्यांनी पण याचा वापर केला आहे त्यांना सर्वांनाच या रेमेडीने ॲज इट परिणाम दाखवला आहे. केस लांब, दाट, हेल्दी झाली आहे. जर लवकरात लवकर केस लांब, दाट करायचे आहेत तर एकदा या रेमेडीला नक्की अप्लाय करा. किती सारे मार्केटचे प्रोडक्ट तुम्ही वापरले असाल, पण घरच्याच या वस्तू आपल्या केसांना वेगाने मजबूत करते व केसांच्या लांबीला बूस्ट करते. जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे, ही रेमेडी त्याला सुद्धा गायब करते. जेव्हा स्कॅल्प बिमार होते तेव्हा केसांमध्ये कोंडा होऊन जाते, केस चिकट व ऑइली होते, त्यामुळे हेअरफॉल आणखी जास्ती वाढते. यामध्ये जे प्रॉपर्टीज आहे, केसांना डीपली मॉइश्चराईज करते. ज्यांचे केस रफ आहे, सुकलेले आहे, अजिबातच जीव नाही आहे, केसांना फाटे फुटले आहे, केस गळत आहे, थोडे पण केस वाढले की त्या केसांना फाटे फुटतात, त्यामुळे तुम्हाला केस कापावे लागतात. या कांद्यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या केसांच्या कंडिशनला मेंटेन करते, खूप डीपली जाऊन केसांना नरिशमेंट देते आणि केसांना रिपेअरमेंट करते. त्यामुळे आपल्या केसांमधला कॅरेटीन प्रोटीन खूप वेगाने वाढते, त्यामुळे आणखी जास्ती आपल्या केसांना डीपली वेगाने लांब करते व केसांना आतमधून मजबूत करते. घरीच असलेल्या या 2 वस्तूंनी तुम्ही केसांचे गळणे थांबवू शकता, केसांच्या लांबीला फक्त 3 दिवसात वाढवू शकता आणि केसांना मुळापासून मजबूत करू शकता. त्यासोबत तुमच्या पांढरे झालेल्या केसांना सुद्धा काळे करू शकता. ही रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे. ही एक औषधीय आयुर्वेदिक नुस्खा आहे. याने माझ्या केसांना 3 दिवसामध्ये वेगाने लांब केले आहे. तर आपल्याला हवा आहे कांद्याचा रस. तर कांद्याचा रस काढण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम दोन्ही कांद्यावरची साल काढून घ्यायची आहे. या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काढायची आहे. या पद्धतीने आपल्याला पूर्ण कांद्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि या दोन्ही कांद्याला आता खोबरा किसणीने किसून घ्यायचे आहे. आपल्याला या कांद्यामधला रस हवा आहे आणि आपण या पद्धतीने आपण याचा रस काढून घेणार आहे. खोबरा किसणीने याला किसून घेतल्यानंतर जो बारीक बारीक कीस पडणार आणि त्यासोबत यामधला जे काही आतमध्ये रस आहे तो आपल्याला मिळून जाणार. या रेमेडीला यूज करताच तुम्हाला 101% रिझल्ट बघायला मिळणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कांदा आपल्या केसांसाठी अमृत आहे. तुमच्या केसांचे गळणे एक्स्ट्रीम लेवलवर आहे, केसांची लांबी पण थांबली आहे. कांदा केसांवर असे कमालीचं काम करणार. 3 दिवसामध्येच तुमच्या केसांवरती कांदा जादू करणार. तुमच्या केसांची लांबी इतकी भरभर वाढणार. तर इथे मी दोन्ही कांद्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि आता कांद्याचे 2 काप करून घेणार आणि हे दोन्ही कांदे आता किसून घेणार.
तर इथे मी दोन्ही कांद्याला किसून घेतलेला आहे, म्हणजे की दोन्ही कांद्याचा किस पाडून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला या किसमधलं कांद्याचं पाणी काढायचं आहे. तर या पद्धतीने मी आता देसी जुगाड हातानेच या किसला पिळून त्यामधलं पाणी काढून घेते. या प्रकारे हवं तर तुम्ही चाळणीनं पण गाळून यामधलं पाणी काढू शकता कांद्याचं. आपण याला कांद्याचा रस पण म्हणू शकतो. तर या प्रकारे मी देसी जुगाड हातानेच आता या किसला दाबून दाबून पिळून काढत आहे कांद्याचं पाणी. या प्रकारे या रेमेडीची आणखी एक खास गोष्ट आहे, या रेमेडीला महिला, पुरुष, लहान मुलं कोणीही वापरली तरी चालते, कारण ही 100% प्युअर आयुर्वेदिक नॅचरल औषधी आहे. कांद्याचा रस आपल्या केसांची वाढ वेगाने करण्यासाठी एक प्रकारे टॉनिकच आहे आपल्या केसांसाठी. आणि यामध्ये जेव्हा आपण तुरटीचा वापर करतो तेव्हा आपल्या केसांना डबल डोज मिळाल्यासारखा होतं आपल्या केस वाढीसाठी. तर यामध्ये मी आता हे 1 चमच तुरटी पावडर ॲड करत आहे या कांद्याच्या रसामध्ये, कांद्याच्या पाण्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही कांद्याच्या रसामध्ये तुरटीचा पावडर पडताच या पाण्याचे कलर चेंज झालेले आहे. बघू शकता नॅचरल कलर आलेला आहे. आपण इथे कोणत्याच केमिकलचा वापर नाही केला आहे आणि फक्त नॅचरल वस्तूचा इथे वापर केलेला आहे. आयुर्वेदिकच वस्तूचा वापर केला आहे. आणि बघू शकता नॅचरल आयुर्वेदिक हेअर सिरम मिळाला आहे आपल्याला केसांची फास्टली हेअर ग्रोथ होण्यासाठी, आपल्या केसांना वेगाने वाढण्यासाठी, आपल्या केसांना मुलायम व सॉफ्ट करण्यासाठी. तर बघू शकता इथे आपल्याला जे नॅचरल आयुर्वेदिक सिरम हवं होतं आपल्या केसांना लावण्यासाठी ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. आणि यामध्ये आणखी मी एक गोष्ट ॲड केलेली आहे, ते आहे खोबरेल तेल. जर तुम्हाला केसांना ऑइलिंग करणे जास्ती पसंत नाही आहे तर तुम्ही खोबरेल तेलाला स्किप करू शकता. फक्त या दोन्ही वस्तू वापरल्या तरी चालेल तुम्हाला. कांद्याचा रस आणि तुरटीचा पावडर मिक्स करून जरी केसांना लावला तरी तुम्हाला फायदा मिळेल. पण मला माझ्या केसांना ऑइलिंग करणं खूप जास्ती आवडते, केसांना तेल लावणे खूप जास्ती आवडते. मी माझ्या केसावरती जास्तीत जास्त खोबऱ्याचेच तेल लावते, म्हणून मी या रेमेडीमध्ये सुद्धा खोबऱ्याचे तेल वापरले आहे. खोबऱ्याचे तेल तसे तर आपल्या केसांसाठी खूपच फायद्याचे आहे. खोबऱ्याच्या तेलाने आपले केस लॉंग आणि स्ट्रॉंग होते. या रेमेडीला तुम्हाला दिवसालाच वापरायचा आहे. आंघोळीच्या अगोदर 15 मिनिटं लावून ठेवा आणि त्यानंतर हेअर वॉश करा आपल्या आवडतीच्या शॅम्पूने. बघाल तुमचे पण केस माझ्या केसांसारखेच लॉंग आणि स्ट्रॉंग होणार. या रेमेडीने माझ्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये खूप फास्टली लांब केले आहे. माझ्या केसांना खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब व रेशमसारखे मुलायम केले आहे. म्हणून म्हणते तुम्ही पण या रेमेडीला एकदा नक्की ट्राय करा आणि इतरांनाही शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आत्ताच सबस्क्राईब करा.